मुलांचा मधल्या वेळेचा खाऊ ज्वारी बाजरी नाचणीच्या पिठाचे हे मस्त दाणेदार चुरमा लाडू। मुलं भाकरी खायला असंही टाळाटाळ करतात, म्हणून भाकरीच्याच पिठाला थोडंसं ट्विस्ट दिलेला आहे। नमस्कार, स्वर्णाज रेसिपी मराठीमध्ये आपण जी सिरीज सुरू केलेली आहे मुलांचा सुट्टीतला खाऊ, या सिरीजसाठी तुमच्याकडून खूप उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे। त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। मला असं वाटायला लागलेलं आहे की ही सिरीज तुम्हाला आवडायला लागलेली आहे, म्हणून आजच्या भागामध्ये मस्त अशी व्हेरिएशन करून रेसिपी आणलेली आहे। तर आज आपण बघूया ज्वारी बाजरी नाचणी यापासून बनवलेले मस्त दाणेदार लाडू। कारण असंही मुलं आपली भाकरी खायला खूप टाळाटाळ करतात, त्यामुळे हा जर एक लाडू तुम्ही रोज मुलांना द्याल तरी सफिशियंट आहे। रेसिपी खूप मस्त आहे, त्यामुळे व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा आणि रेसिपी सुरू करूया। हे माझं भाकरीचं पीठ आहे। यामध्ये ज्वारी बाजरी नाचणी गहू तांदूळ असे सगळे प्रकार मिक्स केलेले आहेत। आता हे 3 कप मी पीठ घेणार आहे आणि यामध्येच 1 कप रवा घालून घेणार आहे। रवा घालून झाला की यातच चवीपुरतं मीठ घालणार आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। मला भाकरीच्याच पिठाला थोडंसं व्हेरिएशन द्यायचं होतं, कारण मुलं भाकरी खायला खूप टाळाटाळ करतात किंवा खूप लहान मुलं असतात ती भाकरी खात नाहीत, त्यांना खायला जमत नाही, त्यामुळे हा लाडवाचा मी प्रकार केलेला आहे। आता यामध्येच मी अर्धा कप तूप वितळून घ्यायचं आणि मग ते मेजर कपमध्ये घ्यायचं आहे। तर मी अर्धा कप तूप वितळलेलं तूप या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे मोहनासाठी, आणि घातलेल्या मोहनामध्ये तुपाच्या मोहनामध्ये हे पीठ आपल्याला 1-2 मिनिट तरी चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे हे मोहन जे आहे ते पिठाला अगदी व्यवस्थित लागलं ना की लाडवाला आपल्या चव अप्रतिम येणार आहे आणि मग आपल्याला पुढे जास्ती तुपाची गरज लागणार नाही। तर असं थोडंसं मळून, आणि तुम्ही बघा आता पीठ जेव्हा मी मोहन घालून त्या तुपामध्ये चांगलं मिक्स केल्यानंतर पिठाचं टेक्स्चर बघा कसं आलेलं आहे, व्यवस्थित तूप पिठाला लागलेला आहे। आता यामध्ये मी दूध घालणार आहे। तर मी सुरुवातीला 1 कप दूध घेतलेलं आहे। आता तुम्ही बघा ज्या कपने मी पीठ घेतलेलं आहे त्याच कपने मी दूध घेतलेलं आहे। तर 1 कप दूध मी सुरुवातीला घेतलं। आता पीठ मळण्यासाठी आपल्याला किती दूध लागणार आहे हे तुम्हाला मी पुढे सांगते। तर पिठाच्या क्वालिटीवर पण दुधाचं प्रमाण कमी जास्त असू शकतं। तर मला हे संपूर्ण पीठ मळून घेण्यासाठी 2 कप दूध लागलं, म्हणजे अर्धा लिटर दूध लागलं। आता हे मळलेलं पीठ मी एक 10 मिनिट झाकून ठेवणार, कारण रवा आहे तो व्यवस्थित मुरला पाहिजे, भिजला पाहिजे, म्हणून 10 मिनिट पीठ झाकून ठेवलं। आणि त्यानंतर या पिठाचे आपल्याला असे छोटे छोटे मुटके करून घ्यायचे आहेत। हे मुटके खूप जाड करायचे नाही किंवा खूप पातळ करायचे नाही, मीडियम साईजचे हे मुटके करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघा इथे मी सगळे असे मुटके करून घेतलेले आहेत, खूप जाडही नाहीत खूप पातळही नाहीत। एवढं करेपर्यंत मी तेल गरम करत ठेवलेलंच होतं। त्या तेलामध्ये केलेले मुटके सोडून घ्यायचे आहेत आणि सुरुवातीला मी गॅस थोडासा फास्ट ठेवलेला आणि त्यानंतर स्लो टू मीडियम गॅसवर मस्त सोनेरी रंगावर हे मुटके जे आहेत ते तळून घेतलेले आहेत। हळूहळू मुटके भाजायला लागले की गॅस स्लो करायचा आणि मुटके काढून झाले आणि दुसरी बॅच आपल्याला जेव्हा सोडायची असते तेव्हा पुन्हा तेल थोडंसं व्यवस्थित गरम करायचं आणि मग दुसरे मुटके सोडून घ्यायचे, आणि अशाच प्रकारे आपल्याला ह्या सोनेरी रंगावर मस्त असे छान असे मुटके तळून घ्यायचे आहेत। तर छान असे सोनेरी रंगावर हे सगळे मुटके मी तळून घेतलेले आहेत। 1 तासभर थंड झाले की मग याला काय करायचं, तोडून घ्यायचे आहे, त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। मुटके मस्त खुसखुशीत भाजलेले आहेत, आतपर्यंत भाजलेले आहेत, त्यामुळे मस्त सहज तुटले जात आहेत आणि छान असे खुसखुशीत झालेले आहेत। आता तुम्हाला इथे मी गंमत सांगते, काय झालं, मी थोडे सुरुवातीला जे मुटके तळून घेतलेले होते ते मी एका ताटामध्ये ठेवलेले आणि दुसरी बॅच कढईमध्ये सोडले आणि मी थोडा वेळ बाहेर जाऊन बसली। आत येऊन बघते तर काय, ते तळलेले जे मुटके होते ना ते सगळे साईने खाऊन टाकले। म्हणाला इतके छान झालेत ना मुटके मम्मा, मस्तच वाटले। मला वाटलं की काहीतरी हा नवीन पदार्थ आहे म्हणून मी असेच खाऊन टाकले। सो एक गंमत झाली ती एकदम। मी उरलेले सगळे मुटके भाजून घेतले आणि सगळे मुटके बघा अशाच प्रकारे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत बारीक बारीक तुकड्यामध्ये, म्हणजे ते आपल्याला पुढे वाटण्यासाठी सोयीस्कर होतील। तर इथे सगळे मुटके तोडून झालेले आहेत। आता हाताला अजिबात तेलसुद्धा नाही, बघा एवढे आपण तेलामध्ये तळले ना तरी हाताला कुठेही तेल नाही, मस्त असे विदाऊट तेलकट असे झालेले आहेत, छान। आता हे तोडलेले मुटके जे काय आहेत ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। अगदी थोडे थोडेसे काढून घ्या, खूप नाही। मी 1-2 मुठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्यानंतर मिक्सर ऑन ऑफ सुरुवातीला अगदी
पल्स मोडवर, म्हणजे चालू करायचा बंद करायचा, चालू करायचा बंद करायचा, जोपर्यंत ते मुटके जे आहेत त्या गाठी ज्या आहेत सगळ्यात तुटत नाहीत तोपर्यंत मिक्सर ऑन ऑफ करतच करायचं. आणि आपल्याला जेव्हा वाटेल की हा चांगला मिक्सर फिरतोय तेव्हा मात्र व्यवस्थित फिरवून ह्याच्या असं रवाळ पीठ करून घ्यायचं आहे. हे खूप बारीक पीठ होत नाही, मस्त असं रव्यासारखं पीठ झालेलं आहे आणि रंग बघा काय मस्त आलेला आहे. तर सगळा आपला चुरमा जो आहे तो तयार झालेला आहे. आता पुढची तयारी करूया. तर 2 चमचे तूप मी पॅनमध्ये घालून घेतलेलं आहे आणि ज्या कपने आपण पीठ घेतलेलं होतं त्याच कपने 2 कप बारीक चिरलेला गूळ या तुपामध्ये घालून घ्यायचा आहे. आता गॅस सुरुवातीला मी थोडासा फास्ट ठेवलेला आहे आणि गूळ व्यवस्थित वितळवून घ्यायचा आहे, त्यामुळे चमच्याने हलवायचं. गूळ तुपामध्ये सोडून असंच ठेवायचं नाही, नाहीतर ते करपू शकतं. त्यामुळे सतत हलवत राहायचं आणि आपल्याला गुळाचा पाक नाही तयार करायचा आहे. तर गूळ व्यवस्थित वितळवून घ्यायचं आहे. थोडंसं शिजलं पाहिजे म्हणजे मस्त असं खमंगपणा येईल लाडवाला आणि गुळाला. तर बघा सगळं गूळ वितळलेलं आहे आणि हलकीशी उकळीसुद्धा आलेली आहे, त्यामुळे गुळाचा सगळा कच्चेपणा गेलेला आहे आणि छान असं खमंगपणा आलेला आहे गुळाला. तर इतपत आपल्याला हे गूळ वितळून घ्यायचं आहे, पाक करायची गरज नाही. गॅस करायचा बंद आणि हा टोप घ्यायचा आहे खाली. आता यामध्ये जो आपण चुरमा तयार करून घेतलेला होता तो सगळा चुरमा यात घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्यवस्थित एका बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे. मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे ना ते अगदी परफेक्ट आहे. याला वरून एक्स्ट्राचं तूप किंवा गूळ एक्स्ट्राचं अजिबात लागत नाही, त्यामुळे हे प्रमाण परफेक्ट आहे. आता हा सगळा चुरमा जो आहे ह्या गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. एका बाजूने सगळा नीट मिक्स झाला पाहिजे. सगळा चुरमा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं आहे, याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. 1-2 मिनिट तरी लागतील याला थंड व्हायला. हलकासं कोमट करून घ्यायचं आहे, खूप गार पण करून घ्यायचं नाही, नाहीतर ते गूळ सुकत जाईल. हलकंसं कोमट झाल्यानंतर पट्टापट याचे लाडू वळवायला घ्यायचे. अगदी सहज लाडू वळवले जातात आणि हे इतके हेल्दी लाडू आहेत ना की ज्वारी बाजरी नाचणीचं पीठ शिवाय गूळ तूप किती हेल्दी आहेत बघा. त्यामुळे मुलांनी जरी हा एक लाडू रोज खाल्ला ना तरी सफिशियंट आहे आणि लाडू सहज वळले जातात बघा. आपल्याला एक्स्ट्राचं तूप वगैरे काहीच घालायची गरज नाही आणि दिसतायत की नाही मस्त असे चकचकीत दाणेदार लाडू. सो आपले दाणेदार नाचणी ज्वारी बाजरीच्या पिठाचे हे मस्त असे लाडू तयार झालेले आहेत. रेसिपी तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चवीला अप्रतिम आहेत. मुलांच्या मधल्या वेळेला तुम्ही खायला देऊ शकता किंवा तुम्ही सुद्धा ऑफिसच्या मधल्या खाऊसाठी घेऊन जाऊ शकता. तर मग रेसिपी कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि या सुट्टीमध्ये मुलांना अजून आपण वेगळा काय छान खाऊ देऊ शकतो हे जर तुम्हाला सजेस्ट करायचं असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटी बेल असते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे अशा नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आपण भेटू नवीन भागामध्ये नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत नमस्कार.